आपल्यासोबत अंबाजोगाई नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे आहेत। सध्या अंबाजोगाई शहरामध्ये ज्या मोकाट कुत्र्यांचा त्रास होतो त्या मोकाट कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याच्या संदर्भात अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी या संदर्भात मोहीम आखण्यासंदर्भात सांगितलं। यानंतर सातारा येथील एक संस्था यांच्यामार्फत अंबाजोगाई शहरातील मोकाट श्वानांना सध्या जेरबंद करण्याचं सुरू आहे। या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे या मोकाट श्वानाबद्दल सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत या संदर्भात स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे आपल्याला या संदर्भात सविस्तर सांगतील। सुप्रीम कोर्टाचे आदेश तर आता आलेले आहेत, पण यापूर्वीच माननीय केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडा यांनी यापूर्वीच 2 वर्षापूर्वी पत्र देऊन नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे मोकाट श्वान आहेत की यापूर्वी नागरिकावर त्यांना अटॅक केलेले होते, या संदर्भात त्यांच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्यावेळेस मला त्यावेळेसच त्यांनी सदर श्वानावरती निर्जीवीकरण करून हे करण्यात यावं म्हणून आदेश केलेले होते। त्यानुसार आम्ही त्यावेळेसच चालू केलेले होते, परंतु इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये हे झाल्यानंतर प्रथम इलेक्शन झाल्या सन्माननीय अध्यक्ष साहेब काकाजी यांनी तात्काळ बैठक बोलावून घेऊन त्याच्यावर अगोदर प्रथमतः त्याच्यावर बंदोबस्त म्हणजे शहरातील भटके श्वानावर बंदोबस्त करण्यासाठी आदेश दिले। त्यानुसार यापूर्वीच चालू असलेली आपली जी एजन्सी आहे त्यांना इथं चर्चेसाठी बोलवण्यात आले। त्यांना काकाजीने सर्व हकीकत समजावून सांगितल्यानंतर त्यांनी ह्याचे होकार दिला। आपल्याकडे या 2 दिवसामध्ये किती श्वानांना जेरबंद केलेला? आता 2 दिवसामध्ये कमीत कमी 60 ते 60+ डॉग आहेत सध्या। या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे काय? यापूर्वी सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेले आहेत की सदर शेल्टर हाऊस तयार करणे, 4x4च्या शेल्टर हाऊसमध्ये 1 डॉग ठेवणे। आणि तरी माझी एक सर्व नागरिकांना एक आव्हान आहे का विनंती आहे माझ्या वतीने म्हणजे स्वच्छता विभागाच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने की जी श्वान पकडण्यासाठी लोक येतील एजन्सी त्यांना सर्वांनी सहकार्य करावे। जर आपलं श्वान पकडलेलं असेल स्वतःचं तरी परंतु त्याच्या जर श्वान पकडू द्यायचं नसेल तर दोन त्याचे असे भाग आहेत, लोकांची असे समजा लोकांचा पाळीव प्राणी असेल श्वान असेल तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणजे जेरबंद करणार का? नाही, पाळीव प्राणी करताना कोणत्या पाळीव प्राणी असेल तर त्याच्या गळ्यामध्ये पट्टा असावा, त्याला वॅक्सिनेशन केलेलं असावे। हां, म्हणजे हे जर असेल तर तुम्ही त्याला जेरबंद करणार नाही। त्याचं रजिस्टर मेंटेन असते, रजिस्टर मेंटेन करून ठेवावं व नागरिकांनी सर्वांनी नगर परिषदेत सहकार्य करावे। स्वच्छता विभागाचा प्रमुख म्हणून तुमचं अंबाजोगाई शहरातील नागरिकांना काय आव्हान आहे? शहरातील नागरिकांना एकच विनंती आहे की येणाऱ्या एजन्सींना जो कर्मचारी डॉग गाडी येते श्वान पथकाची पकडण्यासाठी त्यांना सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरून शहरातील श्वान लवकरात लवकर बंदोबस्त करता येईल। नमस्कार, मी उमेश जाधव। आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये जेनी स्मिथ ॲनिमल वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही शहरातील भटके श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी पकडत आहोत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री नंदकिशोर काकाजी मुंदडा साहेब व मुख्याधिकारी मॅडम सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांच्या सूचनेनुसार आम्ही कामाला एक 2-3 दिवसापूर्वी सुरुवात केलेली असून सध्या सेंटरमध्ये एक 60+ डॉग आत्ता आहेत। तरी शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की श्वान पथक ज्या वेळेस शहरामध्ये डॉग कॅच करण्यासाठी येत आहे त्यावेळेस त्यांना सहकार्य करायचं आहे। एखाद्या वेळेस जर चुकून कोणाचं मालकी हक्काचं डॉग पकडण्यात आलेलं असेल तर त्यांच्यासोबत आरेरवीची भाषा न करता त्यांना समजावून सांगून आपलं डॉग त्यांनी तिथून घ्यावं। दुसरी गोष्ट, नागरिकांनी आपलं पाळलेलं जे डॉग असेल त्यांचं लसीकरण करून घ्यावं, गळ्यामध्ये डॉगच्या बेल्ट वगैरे लावून ठेवावा आणि लसीकरण केलेलं रेकॉर्ड त्यांनी मेंटेन करावं, जेणेकरून आपलाही डॉग दुसऱ्या व्यक्तीला चावला तर तुमच्यावरही कंप्लीट होणार नाही आणि दुसऱ्याचं आरोग्यही धोक्यामध्ये येणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे।